एमजेपी मध्ये घेतलेले आहेत आणि त्या प्रत्येक गावांनी ठराव केलेला आहे की आम्हाला सेपरेट पाणी पुरवठा योजना करायची आहे आणि त्या निमित्तानं अध्यक्ष महोदय क्लॉज त्याच्यात पहिल्यांदा असताना देखील या ठिकाणी या एमजेपीच्या अधिकाऱ्याने जाणून बुजून एकत्रित 29 गावाची योजना केलेली आहे ती रद्द होण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर बैठक लावा। ठीक आहे अध्यक्ष महोदय, मी नेहमी म्हटलं की हा पण प्रश्न वेगळ्या तालुक्याचा आहे, एकच विधानसभा क्षेत्राचा विषय होता आणि ज्यावेळेस आपण योजना करतो साहेब तर ग्रामसभेचा ठराव घेतो त्यावेळेस सगळ्या गावांनी ठराव दिले आणि आता म्हणता आम्हाला योजनेतून बाहेर काढा। म्हणजे एकीकडे ग्रामसभेने ठराव द्यायचा आणि लगेच योजना सुरू झाल्यानंतर या गोष्टी करायच्या। तर मला तरी असं वाटतं की आमदार साहेबांनी ज्या नवीन डीपीआरच्या बाबतीमध्ये सांगितलंय आपण रिवाइज एस्टिमेट पाठवा, मी मंजुरी देतो ना, पण तुम्ही सांगाल की बाबा मी एमजेपी मध्ये टाकून घेतले किंवा अधिकार नाही, आम्ही ग्रामसभेच्या ठरावाशिवाय गाव इन्क्लूडच करू शकत नाही। चला खोसकर साहेब, ठीक आहे, झालं समाधानकारक उत्तर झालं। आपण खोसकर साहेब बोला। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जल जीवन मिशनचा जो काही विषय मांडलेला आहे त्याला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे। सन्मान्य अध्यक्ष महोदय, नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर 50-50 काम आहे आणि सर्व सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेले सर्व। माझी विनंती आहे, काही ठिकाणी उद्भव कोरडा गेला असताना सुद्धा टाकीचं काम पाईपलाईनचं काम केलेलं आहे, मग असं करता येतंय का याच्या बाबतीमध्ये मंत्री महोदयांनी त्याचा खुलासा करा। हे बघा, ज्यावेळेस जीएसडी आम्हाला दाखला देते की या ठिकाणी पाणी लागतं तर शेवटी पाणी तर आम्ही काढू शकत नाही, एका दिवस उद्भव तिथे बदल करावा लागतो आणि उद्भव बदल करण्याचे अधिकार आपण खाली दिलेले। काही काही ठिकाणी 3-3 वेळेस उद्भव आम्हाला बदलावे लागले। शेवटी सब बनाने का मशीन है भाई साहब, पाणी बनाने का नाही आहे। त्यामुळे जे खालून निघेल तेच तर आम्ही आपल्याला देऊ शकतो। पाण्याची टंकी बनवली नाही बनवली तर तो पण आरोप। आता घोटीच्या बाबतीमध्ये आपण माझ्याकडे आले होते, मी आपल्याकडे भूमिपूजनाला आलो, आमदार साहेब आपण एका मिनिटामध्ये तिथं काम सुरू केलं, पण उद्भवाला माझ्या हातात नाहीये। जीएसडी दाखला देते इथे करा, तिथे नाही पाणी लागलं तर आम्ही तर योजना सोडू शकत नाही, दुसरा उद्भव देणार। कुठलं टंकी तर लागेल ना, ईएसआर तर करावीच लागेल की नाही, उद्भव कुठेही घेतला तर टंकी करावीच लागणार आहे। धीरज देशमुख लक्षवेधीवर बोलत असताना केचे साहेबांनी जो मांडलेला प्रश्न आहे आणि सभागृहात सखोल अशी चर्चा आहे।